नमस्कार. आज आपण सुपर टेस्टी लहान मुलांना प्रचंड आवडणारा बदाम शेक जसा आपण कोल्ड्रिंक हाऊसमध्ये पितो तसा घरी बनवण्यासाठी काय केलं पाहिजे. अगदी सोपी रेसिपी आहे आणि खूपदा मुलं दूध पिण्यास नकार देतात आणि बदाम खाण्यास पण नकार देतात. तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर त्यासाठी बघूयात. इथे मी 20 बदाम गरम पाण्यामध्ये 1 तासभर भिजत ठेवले होते. गरम पाण्यामध्ये ठेवल्यामुळे काय होतं की याची पटकन सालं निघतात. याला जास्त आपल्याला भिजत ठेवायची गरज लागत नाही. आता याची आपण सालं काढून घेऊयात. तर इथे मी सर्व बदामाची सालं काढून घेतलीत. त्यातली 4 बदाम मी गार्निशिंगसाठी 4 ते 5 बदाम आपण गार्निशिंगसाठी ठेवू शकतो. इथे मी अर्धा लिटर दूध घेतले. कुठलेही दूध घ्या, गाईचे म्हशीचे कुठलेही चालेल. आणि अर्धा लिटरमधलंच मी 1 कपवर दूध साईडला काढून ठेवणार आहे. आता ही बदाम जे आपण सालं काढून घेतले त्याच्यामध्ये आपण थोडंसं दूध घालूयात आणि हे आपण ग्राइंड करून घेणार आहे. याची बारीक अशी आपण पेस्ट तयार करून घेणार आहे. आणि पेस्ट करत तोपर्यंत आपण इकडं दूध उकळण्यासाठी ठेवून देऊयात. इथे मी आता बारीक पेस्ट पण करून घेतलेली आहे, बघू शकता. आता आपण कोल्ड्रिंक हाऊसमध्ये जसा शेक पितो बदाम शेक त्याचा फ्लेवर येण्यासाठी इथं मी व्हॅनिला फ्लेवरची जी कस्टर्ड पावडर मिळते ती घालणार आहे. तर बघू शकता हे 100 ग्रॅमचं पाकिट इथं 35 रुपयाला कुठल्याही तुम्हाला दुकानामध्ये मिळून जाईल. याचा खूप उपयोग होतो आपल्याला. खूप साऱ्या गोष्टी आपण यापासून बनवू शकतो मुलांना ज्या आवडणाऱ्या त्याच्यासाठी. त्यामुळे तुम्ही हे पाकिट आणून घरी फ्रीजमध्ये ठेवू शकता. आता त्यामधला मी 1.5 चमचा यामध्ये मी घालणार आहे. तर बदाम ग्राइंड थोडं करून घ्यायचं बारीक असं आणि मग परत आपण त्याच्यामध्ये 1.5 चमचा ही कस्टर्ड पावडर मी आता यामध्ये ॲड करते. आणि राहिलेलं जे दूध होतं ते आता यामध्ये आपण घालून घेतले आणि आता आपण परत हे मिक्सरला ग्राइंड करून घेऊयात. असं केल्यामुळे काय होतं की आपण दुधामध्ये डायरेक्टली कस्टर्ड पावडर जर टाकली तर गुठळ्या होतात. ते होऊ नये म्हणून आपण ही प्रोसेस करायची. आता इथं दुधालाही छान असं उकळी आले. छान असं पळीनं ढवळून घेऊयात. छान अशी दुधाला आता उकळी आलेली आहे आणि आपण ढवळून घेतले एक अर्धा मिनटं. आता आपण हे जे ग्राइंड केलेलं बदाम आणि व्हॅनिला पावडर आहे ते आता आपण यामध्ये छान असे मिक्स करून घेऊयात. थोडं थोडं घाला म्हणजे आपल्याला हलवायला पण इझी जातं आणि गुठळी पण होत नाही. त्याच्यामुळे थोडं थोडं मिश्रण घाला. तर व्हॅनिला कस्टर्ड पावडर घातल्यामुळं छान असं आपल्याला बदाम शेकला या मस्त अशी टेस्ट येते. तर इथं आपलं हे थोडंसं मी दूध टाकून परत ह्या जे भांड्याला जे लागलं होतं ते पूर्ण आपण यामध्ये काढून घेऊयात. आणि मीडियम फ्लेमवरती छान आपण मीडियम टू लो फ्लेमवरती जरी केलं तरी चालेल. छान असं आपण हे ढवळून घ्यायचं. थिकनेस बघू शकता. छान असा थिकनेस याचा येत आहे आता. आणि खूपदा लहान मुलं बदाम आपण भिजत घालतो रात्रभर आणि सकाळी आपण त्यांना देतो, पण मुलं खाण्यास नकार देतात. त्यांना ते जास्त करून आवडत नाही. तर तुम्ही या पद्धतीने बदाम मुलांना ग्राइंड करून दुधामध्ये घालून देऊ शकता. अगदी छान असं ट्रिक आहे ही मुलांना बदाम देण्याची. आणि फक्त काय करू शकतो आपण की बदामाची क्वांटिटी आपण कमी करू शकतो. इथं मी जास्त बदाम घातले शेक करण्यासाठी, पण इथं आपण बदामाची क्वांटिटी 4 ते 5 बदाम आपण रोज ग्राइंड करून मुलांना दुधातून देऊ शकतो. आता आपण साखर घालूयात. तर इथे मी पाव वाटी साखर बरोबर ह्या 2 ग्लाससाठी म्हणजे अर्ध्या लिटर दुधासाठी तर पाव वाटी साखर परफेक्ट प्रमाण आहे. चमचाचं जर माप घ्यायला गेला तर तुम्ही 7 चमचे घालू शकता साखरेचे. छान असं परत मिक्स करून घेतले 4 मिनटं साखर विरघळेपर्यंत आणि गॅस बंद केला. आता इथं आपण बदाम जे आपण साईडला काढून ठेवले होते गार्निशिंगसाठी ते आपण या पद्धतीने कट करून घेऊयात. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की दूध पूर्णपणे हे थंड होऊ द्यायचं आणि मगच ग्लासमध्ये ओतायचं. आता पाऊस लागतोय म्हणून मी हे फ्रीजरमध्ये ठेवणार नाही. फ्रीजरमध्ये ठेवलं की अगदी थंडगार आणि घट्टशीर असा हा शेक होतो. पण आता इथं पाऊस लागतोय, मी असंच मुलांना देणार आहे. फक्त थंड होऊ द्या पूर्णपणे आणि मग तुम्ही ग्लासमध्ये ओता. तर बघू शकता अर्धा लिटर दुधामध्ये बरोबर 2 ग्लास भरतात. दाटसर असा हा
बदाम शेक इथं तयार झाला. मुलं खूप आवडीनं पितात. मुलांना कळणार पण नाही बदाम यामध्ये घातलेले, कारण मुलं खूपदा बदाम खाण्यास नकार देतात. तर या पद्धतीने आपण मुलांना देऊ शकतो. कढईला जे काही लागलं होतं ते सर्व काढून घेतले. तर इथं आपला हा सुपर टेस्टी बदाम शेक तयार झाला. जवळून दाखवते. मस्त असा आपला बदाम शेक तयार झाला. आता आपण जे काही कट करून ठेवलेले बदाम आहेत ते आता आपण गार्निशिंगसाठी घालूयात. बघूनच तोंडाला पाणी सुटतं. इतकं छान हा बदाम शेक किंवा बदामाचं दूध तयार होतं. आता संध्याकाळची वेळ आहे. मुली पण झोपून उठलेल्या आहेत. आता आपण असा हा टेस्टी हेल्दी असा हा बदाम शेक आपण यांना देऊयात. तर नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल. मुलं तुमच्या आवडीने पितील. तर नक्की ट्राय करा आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.